नमस्कार. आज आपण लेक्चर 27 कडे जाणार आणि अजून आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाची सिद्धांतवर आहे आणि हा सिद्धांतवर आपण पारंपरिक सिद्धांत आणि इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्था चे दुसरा लेक्चर आहे आणि हा लेक्चर मध्ये आपण ते दुसरा शाला म्हणजे अर्थव्यवस्था आर्थिक उदारमतवाद हे शाळा बद्दल बोलूया आणि आपण मार्क्सवाद शाळा तिसरा शाळा आहे ही ते शाळेची आपण थोडं इंट्रोडक्शन करूया हा लेक्चर. तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हल्ली अर्थव्यवस्था हा एक अतिशय महत्वाची बाग झालेला आहे. म्हणजे सुझन स्ट्रेंज तुम्हाला मी सांगितले आहे तशी सुझन स्ट्रेंज म्हणजे तुम्हाला सत्ता कुठे असेल तिथे पैसे असणार आणि कुठे पैसे आहेत तिथे राजकीय सत्ता असतात. तो हे दोघांना वेगळं करून अभ्यास करणं म्हणजे अर्धवट अभ्यास होण्यासाठी. म्हणून आपल्याला आता आंतरराष्ट्रीय राजकारणाला अर्थव्यवस्थाची काय धोरणं आहे हे आपल्याला अतिशय महत्वाची आहे की समजून घेणं. सो आपण मर्कंटाइलिझम नंतर त्याला नॅशनलिस्ट राष्ट्रवाद शाळा आपण म्हणतो. हा दुसरा शाळा आहे आर्थिक उदारमतवाद. आर्थिक उदारमतवाद कडे तुम्ही लक्ष घातलं तर तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की हा मेनली मर्कंटाइलिझम वर टीका करण्यासाठी हा पुढे आलेला आहे हा शाळा. आणि हा शाळा भरपूर लोकांची म्हणणं आहे आजची आंतरराष्ट्रीय व्यवस्थाला हा महत्वाची शाळा आहे. बिकॉज 1989 मध्ये तेव्हा रशिया सोव्हिएत युनियन चे हे झाले आणि द्विकोणी आंतरराष्ट्रीय व्यवस्था नष्ट झाले तेव्हा तुम्हाला मी सांगितलं होते फ्रान्सिस फुकुयामाची पुस्तक बद्दल आपण अभ्यास केले होते. त्यांनी ते पुस्तक मध्ये काय म्हणतात की पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय व्यवस्थाला आर्थिक उदारमतवादची सिद्धांत या त्यांची शाळा आणि त्यांची सिद्धांत जिंकले आहे आणि मार्क्सवाद सिद्धांत पूर्णपणे हरलेला आहे. सो हा सिद्धांत काय आहे आज हा लेक्चर मध्ये आपण बघून घेणार आणि इथे तुम्ही पाहिलं तर ते मान्य करत नाही तशी मर्कंटाइलिझम म्हणतात की अर्थव्यवस्था राजकारणाची खाली असायला पाहिजे. या राज्याची धोरणा राजकीय धोरणाला पुढे यायला पाहिजे, वर्चस्व द्यायला पाहिजे. ह्यांची म्हणणं आहे की अर्थव्यवस्था आणि राजकारण दोन पूर्णपणे वेगळं विषय आहे. इथे तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात आधुनिक युग आपण करताना त्यांच्याकडे इथे बाजार हा अतिशय महत्वाची व्हेरिएबल आहे. इथे ऍडम स्मिथ 1725 to 90 ह्यांना पितामह आर्थिक उदारमतवादची पितामह मानलेला जातात आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी बाजार हा स्वतःहून वाढत राहणार आणि त्यांची म्हणणं आहे की बाजार हे समानता आणणार. ते ट्रिकल डाऊन थिअरी म्हणजे वरचं भांडवलशाहीची नेते ते पैसे करत करत फायदे खालीपर्यंत पोहोचायलाच पाहिजे ह्यांची म्हणणं आहे. हे ऍडम स्मिथ आहे. हे ब्रिटनशी तुम्हाला माहिती आहे आर्थिक स्कॉटिश इकॉनॉमिस्ट होते, तत्वज्ञानी पण होते, लिहिलं होते. त्यांची पुस्तक वेल्थ ऑफ नेशन्स म्हणून आहे. हा पुस्तक अतिशय महत्वाची आहे आणि भांडवलशाहीची भगवद्गीता आहे. आणि तुम्ही पाहिलं तर हा त्यांनी ऍडम स्मिथ मी हा उदारमतवाद इकॉनॉमिक उदारमतवाद या आर्थिक उदारमतवादची पितामह म्हणून मानलेला. आता ऍडम स्मिथची काय
मूल विचार आहे. पहिली त्यांची म्हणणं आहे की सगळं ऍक्टर्स तर्कसंगत तर्क खेळाडू असतात आणि त्यांना एक विश्वास असतात विकासामध्ये आणि एकमेकांची फायदा होण्यासाठी. आणि हा फायदा तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात फुकट विनिमय मध्ये व्हायला पाहिजे. आणि ह्यांची मूल विचार काय? मूल विचार आहे की आर्थिक बाजारीकरण हा विकासाची मूल, सहकार्याची आणि समृद्धीची मूल कारण आहे. ते म्हणतात राजकीय हस्तक्षेप या राज्याची कुठली तरी रेग्युलेशन म्हणजे नियमन नसायला पाहिजे. हे आलं तर हा आर्थिक धोरणाला अतिशय वाईट आहे आणि ते मागे घेऊन जाऊ शकतात. आता तुम्ही पाहिलं तर ह्यांच्याकडून उदारमतवाद अर्थव्यवस्था आलेला आहे. हे मेनली तुम्हाला पाहिलं तर ह्यांची तत्वप्रणाली काय? हा तत्वप्रणालीकडे तुम्ही पाहिलं तर त्यांनी आर्थिक वाढ आणि व्यक्तिगत कल्याणकडे लक्ष देतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे की बाजारची अर्थव्यवस्था सोडून द्या. ते आपोआप स्वतःला नियमित आणून ते आपोआप त्यांचीच नियमाप्रमाणे या ह्याच्याप्रमाणे ते साधनाप्रमाणे ते काम करत जाणार. आणि ते म्हणतात हा नियम काय आहे, कायदा काय आहे त्यांची स्वतःची आहे. एक आहे आर्थिक उत्पादन आणि दुसरं आर्थिक एक्सचेंज. एक्सचेंजला आपण विनिमय म्हणू शकतो. सो ॲडम स्मिथ नंतर दुसरं महत्वाची आर्थिक उदारमतवाद सिद्धांतकार आहे डेव्हिड रिकार्डो. हा पण ब्रिटनची आहे 1772 to 1823. आणि तुम्ही पाहिलं तर ह्यांनी बेसिकली कशावर त्यांची सिद्धांत केलेला आहे? वेतन आणि नफा आणि भाडेवर. आणि ह्यांनी बेसिकली रिकार्डोंची आपल्याला कशावर महत्व आहे? रिकार्डोची महत्व आपल्याला दोन गोष्टींमुळे आहे. एक आहे मुक्त व्यापार. मुक्त व्यापार आणि व्यावसायिक ते क्रिया आहे त्याच्याबद्दल. आणि त्यांनी म्हणलं एका राज्यामध्ये ते पूर्ण स्वातंत्र्यतामधून असायला पाहिजे. स्वातंत्र्य त्यांना दिल्याशिवाय त्यांना राजकीय हस्तक्षेप नसावे. आणि दुसरं त्यांची म्हणणं होतं की कुठली पण हे त्यांची सिद्धांतला आपण म्हणतो काय प्रिन्सिपल ऑफ कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे तुलनात्मक फायदा या लाभ. तुलनात्मक हा सिद्धांत त्यांनी अतिशय महत्वाची आपले पुढे ठेवलेला आहे. हे कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे काय? मी माझ्या राज्यामध्ये एका वस्तू चांगलं करते, आता कपडे, आणि मी ते कपडे शर्ट मी अतिशय स्वस्तात करू शकते. म्हणून ते बी राज्यांनी तेच न करावी, त्यांच्यात काय स्वस्तात ते करू शकतात ते करावी. आणि ते ए राज्याकडून हा घ्यावे आणि बी राज्य ए राज्याकडून त्यांनी काय स्वस्त करू शकतात घ्यावे, एकमेकांची फायदा होऊ शकतात. अशी ह्यांची कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे तुलनात्मक फायदा या लाभ हा सिद्धांतला त्यांनी पुढे केलेला आहे. आता आर्थिक उदारमतवाद लोकांची म्हणणं काय आहे? तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांची केंद्रीय खेळाडू कोण आहे? त्यांची केंद्रीय खेळाडू
व्यक्ती आहे. व्यक्ती ते कंझ्युमर आणि प्रोड्युसर आहे. म्हणजे ते खरेदी करतात आणि ते विकतात आणि ते उत्पादन करतात. आता बाजार एक मुक्त जागा आहे. तिथे व्यक्ती एकत्र येऊन त्यांची सामान आणि सर्व्हिसेस एकमेकांना विकतात आणि खरेदी पण करतात. व्यक्ती हा तर्क आहे यांची समज आहे. आणि तेव्हा व्यक्ती तर्क असतात ते स्वतःची आर्थिक हित समजू शकतात आणि तेव्हा ते आर्थिक समजू शकतात. मग ते तर्क ते बाजाराला अप्लाय करतात आणि सगळ्या लोकांना फायदा होतात अशी ह्यांची म्हणणं आहे. सो आर्थिक तुम्ही म्हणले एक्सचेंज तेव्हा होतात बाजारमध्ये, सगळ्यांना फायदा आहे ह्यांची म्हणणं. आणि हा फायद्यामुळे सगळ्यांना कार्यक्षमता, सगळ्यांची कार्यक्षमता वाढत जातात आणि तेव्हा तेव्हा कार्यक्षमता वाढत जातात. मग सगळ्यांना फायदा पण वाढत असतो. आता रॅशनल चॉईस थिअरी, कारण तुम्ही आर्थिक उदारमतवादकडे पाहिलं तर त्याला रॅशनल चॉईस थिअरी म्हणून पण काय काय लोकांनी पुढे केलेला आहे. तर्कसंगत निवड सिद्धांत. हा तर्क सांगत निवड सिद्धांताकडे आपण पाहिलं तर ह्यांची काय मुद्दे आहे. पहिली मुद्दा ह्यांची आहे की सगळं परत पहिली मुद्दा आपण सांगत होतो की सगळं व्यक्ती तर्क असतात आणि स्वार्थी पण असतात आणि स्वतःला चांगलं करणे, स्वतःला फायदा व्हायचं सगळ्यांची इच्छा असते. बट ते रस्ता मानवी प्रॉस्पेरिटी म्हणजे मानवी विकासासाठी आणि मानवी समृद्धीसाठी काय असावे ते त्यांची म्हणणं आहे. एक मुक्त बाजार अर्थव्यवस्था, दुसरा भांडवलशाही, आणि ते म्हणतात नुसतं राज्याची आत नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवर पण हा चालायलाच पाहिजे. ठीक, ह्याच्या पुढे आपण पाहिलं तर म्हणजे भरभराट भाग्य पण म्हणू शकतो. तो दुसरा तिसरा त्यांची म्हणणं आहे, ह्याला ते लाइजा फेअर म्हणतात. म्हणजे बाजाराला स्वातंत्र्य पाहिजे. कोणाकडून स्वातंत्र्य पाहिजे? राजकीय रेस्ट्रिक्शन आणि रेग्युलेशन, म्हणजे राजकीय हस्तक्षेप नसावी आणि राजकीय रेग्युलेशन पण नसावी, म्हणजे नियमन पण नसावी अशी ह्यांची म्हणणं आहे. आता पारंपरिक लाइजा फेअर काय आहे? इथे तुम्ही पाहिलं तर फार प्राथमिक आर्थिक उदारमतवादकडे आपण लक्ष घातलं तर काय काय लोकांना त्यांना वाटलं की राजकीय कायद्याची चौकट पाहिजे. बिकॉज बाजारीकरण तेव्हा होतात, अतिशय कायद्याची चौकट नसलं चांगलं नाही. तो त्यांनी नाही सांगितलं नाही की अजिबात राजकीय नियमन नसावी अशी नाही, बट कमीत कमी पाहिजे ते त्याच्यामुळे बाजार चांगलं काम करू शकतात. तुम्ही पाहिलं तर हा सिद्धांत आता राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनची जॉन्सन आणि हा तुम्ही पाहिलं तर पहिले मार्गरेट थॅचर आणि रोनाल्ड रीगन, हा दोघं म्हणजे अमेरिकेमध्ये ते पारंपरिक वाद हा नवी उदारमतवाद अर्थव्यवस्थाची सिद्धांताला पुढे देतात. आणि ह्याच्या काळी आपल्याला जॉन स्टुअर्ट मिलची पण नाव घ्यायला लागतं. जॉन स्टुअर्ट मिल तुम्ही पाहिलं तर त्यांनी बाजार हे ह्याच्याकडून अपेक्षा काय, एफिशियन्सी म्हणजे कर्तृत्वाची अपेक्षा आहे, एकमेकांशी फायदा होण्याची अपेक्षा आहे. बट बाजार अपयश झाले तर काय करायचं?
सो ह्यांची म्हणणं, जॉन स्टुअर्ट मिलची म्हणणं आहे की राजकीय नियमन पाहिजेच कुठपर्यंत तरी, म्हणजे बाजारची अपयश होणं पेक्षा राजकीय हस्तक्षेप असणं अतिशय महत्वाचे आहे. लायझा फेअर आर्थिक उदारमतवाद तुम्ही पाहिलं तर ते एक त्यांची, तुम्ही जॉन स्टुअर्ट मिलची सगळं लेख वाचून घेतलं तर तिथे तुम्ही पाहिलं त्यांनी अतिशय टीका केली की भांडवलशाहीमुळे असमानता आहे वेतनमध्ये आणि समृद्धीमध्ये आणि सत्तामध्ये. एक्स्पेशली ह्यांनी 19th सेंचुरी ब्रिटनमध्ये आणि समाजात पाहिलेलं आहे. सो त्यांनी म्हणलं की हा वाढ गरीब आणि श्रीमंत म्हणजे कमी होण्यासाठी त्यांनी म्हणलं तर कुठेतरी राज्य हस्तक्षेप करायलाच पाहिजे, एक्स्पेशली शिक्षण आणि गरिबांना मदत करण्यासाठी. हा एक दुसरा एक आपण आर्थिक उदारमतवाद बद्दल अभ्यास करताना जॉन मेनार्ड कीन्स हा अतिशय महत्वाची नाव. 5th June 1883 to 21 April 1946. हा यांच्या नावाखाली केनिशियन अर्थशास्त्र म्हणून आलेला आहे. आणि हे 1930s मध्ये तेव्हा मोठा डिप्रेशन, मोठी मंद झाली होती, तेव्हा त्यांनी त्याची अभ्यास केलेला आहे. आणि ते अभ्यासाबद्दल त्यांनी म्हणले की सरकार स्वतःची खर्च वाढवू शकतात आणि लोकांची कर कमी करू शकतात, बिकॉज ते मनाने तुम्ही एक मंद परिस्थितीमध्ये, मंद अर्थव्यवस्थामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थाला थोडा पुल देऊ शकतो, पुश आणि पुल देऊ शकतात, धक्का देऊ शकतात. आणि हा केनिशियन इकॉनॉमिक्स तुम्ही पाहिलं तर ह्यांची म्हणणं आहे की बाजार अर्थव्यवस्था ची मोठा फायदा आहे लोकांसाठी, एक आहे, बट त्याच्यामध्ये काय काय वाईट पण आहे. का वाईट काय आहे? पहिली ते म्हणतात वाईट त्यांच्या मनाप्रमाणे रिस्क आहे, रिस्क म्हणजे धोका आहे. सेकंड अनसर्टनिटी आहे, अनिश्चितता आहे. तिसरा इग्नोरन्स आहे, अज्ञान आहे. हे 3 मुळे मंदी होऊ शकतात. आणि ह्यांची म्हणणं आहे की हा परिस्थितीला तुम्ही चांगलं करण्यासाठी तुम्हाला राजकीय व्यवस्थापन बाजारावर पाहिजे. आणि त्यांनी म्हणलं की बाजारला अतिशय चांगलपणाने बुद्धिमत्तांनी व्यवस्थापन करण्यासाठी राज्याची गरज आहे. आणि ह्यांनी म्हणलं तुम्ही राज्याकडे बघण्याची धोरणा सकारात्मक असायला पाहिजे, बिकॉज हा तुम्ही पाहिलं तर हे उदारमतवाद, आर्थिक उदारमतवाद मध्ये हा एक मेजर शिफ्ट झाली आहे, म्हणजे बदल झालेला आहे. आणि हा बदल केनिशियन इकॉनॉमिक्स मधून, केनिशियन अर्थशास्त्र मधून आलेला आहे. आणि ह्यांची आयडियाज तुम्ही पाहिलं तर त्यांनी एक अतिशय रिफॉर्म्ड म्हणजे उदारमतवाद सिद्धांताला त्यांनी वेगळं धोरणा दिली होती. आणि इथे त्यांनी म्हणले की राज्याची हस्तक्षेप अतिशय महत्वाची आहे. हा सिद्धांत तुम्ही पाहिलं तर दुसरा महायुद्ध पासून 80 पर्यंत भरपूर राज्यांनी केनिशियन इकॉनॉमिक्स मान्य केलेला होता. भारतामध्ये पण जवाहरलाल नेहरू आपला पहिली पंतप्रधान केनिशियन इकॉनॉमिक्सशी भरपूर प्रभावित झालेला होते. आणि इथे तुम्ही पाहिलं तर हा पहिल्यांदा उदारमतवादची विश्वास
त्यांची की नुसतं बाजारमुळे होत नाही, बट त्याला राज्य पण पाठिंबा दिल्याशिवाय कुठली आर्थिक जागतिकीकरण यशस्वी होऊ शकत नाही. या आपल्याला पूर्ण समृद्धी या देत नाही, भाग्य मिळत नाही. आता आपण तुम्ही पाहिलं तर आर्थिक उदारमतवाद खाली आपण 3 अतिशय याच्या 4 महत्वाची सिद्धांतकारची आपण विचार केलेला आहे. कोण कोण आहे? पहिली आपण ॲडम स्मिथ, त्याच्यानंतर डेव्हिड रिकार्डो, जॉन स्टुअर्ट मिल आणि जॉन मेनार्ड कीन्स. हा 4 सिद्धांतकारला आपण चारही तुम्ही पाहिलं तर ग्रेट ब्रिटनची सिद्धांतकार. तेव्हा ब्रिटन महासत्ता होते, ते पॅक्स ब्रिटानिका चालले होते. आणि हा आर्थिक उदारमतवादची काय म्हणणं, आपण ह्याची सारांश करायचं तर त्यांची सगळ्यांची सिद्धांत पहिली आहे, त्यांनी म्हणलं बाजार अर्थव्यवस्था पूर्णपणे ऑटोनॉमस आहे आणि समाजाची एक वेगळं त्यांना महत्व आहे आणि ते नुसतं आर्थिक नियमावरच चालणार आहे. दुसरं त्यांची म्हणणं आहे आधुनिक अर्थव्यवस्था हे सगळं मागे असलेल्या गोष्टींना मागे टाकून कर्तृत्व और कार्यक्षमता मुळे ते पुढे जाणार आणि त्याच्यामुळे सगळ्यांना समृद्धी आणि हे मिळणार. दुसरा इकॉनॉमिक आर्थिक एक्सचेंज विनिमयकडे आपण पाहिलं तर ते म्हणतात अतिशय सगळ्यांना फायदेशीर आहे. हे तर्क आहे स्वार्थी व्यक्तींची या कुटुंबाची या कंपन्यांची सगळ्यांची फायदा होता. आणि त्यांची म्हणणं आहे अर्थव्यवस्था हा एक सहकार्याची जागा आहे, कुठे एकमेकांची फायदा करण्यासाठी राज्यांमध्ये आणि व्यक्तींमध्ये. दुसरा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था मुक्त व्यापारावर अवलंबून पाहिजे. राज्याची काय भूमिका असायला पाहिजे, त्यांनी बाजारांना कमीत कमी हस्तक्षेप या रेग्युलेशन मध्ये ठेवायचं, आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर. आणि काय काय तुम्ही पाहिलं तर किंग सारखं ते म्हणतात की राज्याची पाठिंबा नसलं तर बाजार एवढं चांगलं लोकांची फायदेसाठी होणार नाही. आणि आता आपण हे समराईज केले की त्यांची अर्थव्यवस्था आणि राजकारणाची काय संबंध आहे. इथे पाहिलं तर ह्यांची म्हणणं आहे की अर्थव्यवस्था पूर्णपणे ऑटोनॉमस आहे, म्हणजे ते हे कोण मेन खेळाडू आहे, व्यक्ती आणि खाजगी फर्म, खाजगी कंपन्या. नेचर ऑफ इकॉनॉमिक रिलेशन्स म्हणजे आर्थिक संबंधांची प्रक्रिया काय आहे, सहकार्य असायला पाहिजे आणि सगळ्यांना फायदेशीर आहे. आर्थिक गोल्स काय आहे, मुद्दे काय आहे, व्यक्ती आणि सामाजिक चांगलपणासाठी आहे. आता आपण दुसऱ्या शाळेकडे, मी हा लेक्चर मध्ये नुसतं इंट्रोडक्शन देणार. कोण कोण हे शाळेसाठी महत्वाची राजकीय सिद्धांतकार या आर्थिक सिद्धांतकार. ती मार्क्सवाद अतिशय महत्वाची शाळा आहे, पण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एवढं महत्वाचं. पण हा शाळा सिद्धांतची विचार प्रणालीमध्ये इंटरनॅशनल पॉलिटिकल इकॉनॉमी शाळा म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्था शाळामध्ये मार्क्सवाद पद्धतीला प्रचंड आपण महत्व देतो. आणि तेव्हा आपण मार्क्सवाद म्हणतो तो पहिला कुठलं नाव येतात आपल्या समोर, कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स जर्मन सिद्धांतकार होते. 5 मे 1818
14 मार्च 1883 होते. आणि हे अतिशय महत्वाची सिद्धांतकार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आज कुठली समाजशास्त्रीय विचार प्रणालीमध्ये ह्यांच्या नाव सगळीमध्ये घेतलेला जातात. त्यांच्या बरोबर काम केलेला आणि लिहिलेला माणूस फ्रेडरिच एंगल्स आहे. फ्रेडरिच एंगल्स 1820 to 1895 ते पण जर्मन सिद्धांत तत्वज्ञान होते आणि ऐतिहासिकार. आणि तुम्ही माहिती आहे की फ्रेडरिच एंगल्सनी कार्ल मार्क्स बरोबर आंतरराष्ट्रीय साम्यवादची मूलभूत काम त्यांनी पुढे केलेला आहे आपल्यासाठी. हा नाव अतिशय महत्वाची आहे. मी पुणे विद्यापीठ मध्ये तेव्हा आले. प्रोफेसर वोरा म्हणून असायचं, राजेंद्र वोरा. अतिशय चांगलं पॉलिटिकल थिअरी घ्यायचं, म्हणजे राजकीय सिद्धांताबद्दल अतिशय चांगलं. त्यांची एक महत्वाची तेव्हा ते मार्क्सिझम शिकवायचं. हा नाम तुम्ही भरपूर लोक अभ्यास करत नाही. रोजा लक्समबर्ग. त्यांनी रोजा लक्समबर्ग पोलिश होती आणि नंतर ती जर्मन झाली. पोलिश मार्क्सिस्ट होती आणि नंतर ती जर्मन सिटिझन पण झाली. 1871 to 1919 तिला मारले होते, असॅसिनेट केले, खून केले होते. आणि ती नोव्हेंबर रेव्होल्युशन मध्ये तिने एक पत्रिका काढली, द रेड फ्लॅग. आणि हा तुम्ही मांडलं स्पार्सिस्ट मुवमेंट म्हणून लक्झेंबर्ग मध्ये ती अतिशय महत्वाची हे केले. आणि तुम्ही पाहिलं तर 1919 मध्ये तिला तिची खून झालेला होती. आता मार्क्स एंगल्स तुम्ही घेतलं, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो म्हणून त्यांनी साम्यवाद बद्दल पुस्तक, अतिशय महत्वाची पुस्तक आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी वर्ग बद्दल, संघर्ष बद्दल बोललेला आहे. आणि हा वर्गाची संघर्ष कोण, बुर्जुआसी आणि कामगार मध्ये होणार अशी त्यांची म्हणणं होतं. मेनली उत्पादनची यंत्रांची हे याच्यामध्ये. सो हे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो अतिशय महत्वाची हे पुस्तक आहे. 1848 मध्ये हे पब्लिश झाले. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहितीये कार्ल मार्क्स लंडनला स्थलांतर झाले आणि तेव्हा त्यांची सगळं जीवन लंडन मध्येच आणि आता कार्ल मार्क्स हे सोडल्यानंतर रशियन शाळा अतिशय महत्वाची. रशियन शाळामध्ये आपल्याला 3 लोकांकडे लक्ष घालायला पाहिजे. व्लादिमीर लेनिन 1870 to 1924. हा लेनिन काय रशियन क्रांतिकारी होते आणि राजनैतिक नेते होते आणि राजनैतिक सिद्धांतकार पण होते. आणि पहिला साम्यवादची सरकार खरी परिस्थितीमध्ये इथे रूस मध्ये झालेले होते. आणि तुम्हाला माहिती आहे की हा ह्यांची भूमिका बोल्शेविक क्रांती 1917 मध्ये अतिशय महत्वाची. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी राष्ट्रवाद बद्दल प्रचंड त्यांनी लिहिलेला आहे. आणि त्यांनी ऑप्रेस्ड पीपल म्हणजे ते लोकांना हे लोकांवर ऑपरेशन केले त्यांच्याबद्दल त्यांनी. आणि इथे आपल्याला लेनिनची काय महत्व आहे, लेनिनची महत्व हे आहे साम्राज्यवाद बद्दल. आणि मार्क्सवादची दृष्टिकोन मधून त्यांनी साम्राज्यवाद काय आहे त्याच्याबद्दल त्यांनी अतिशय महत्वाची सिद्धांत लिहिलेला आहे. आणि दुसरं लिओन ट्रॉट्स्की 7 नोव्हेंबर 1879 to 1940. हा पण रशियन क्रांतिकारी होते. आणि ते तुम्ही पाहिलं तर त्यांनी एक ट्रॉट्स्कीइझम म्हणून एक सिद्धांत त्यांच्या नावाखाली आहे. तुम्हाला माहिती असेल ते श्रीलंकेमध्ये एकच राज्यामध्ये मार्क्सवाद पार्टीचे नाव काय, ट्रॉट्स्कीइस्ट. आणि हा तुम्ही पाहिलं तर हा
ऑर्थोडॉक्स मार्क्सिस्ट होते, पारंपरिक. आणि त्यांनी वॅनगार्ड पार्टी म्हणजे मोहराची पार्टी बद्दल, क्रांतीला कोण क्रांती पुढे घेऊन जाणार, ते मोहरा ते म्हणले कम्युनिस्ट पार्टीनी करणार. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलिटेरियट. आणि त्यांनी वर्ग आणि वर्गाची काय सेल्फ इमॅन्सिपेशन म्हणजे त्यांची मुक्ती, स्वतःची मुक्तीसाठी ते मास डेमोक्रेसी, सामूहिक लोकशाहीसाठी त्यांनी प्रचंड लेख लिहिले. पण त्यांची देहांत ते मेक्सिकोला पळून जायला लागली. तेव्हा लेनिनची मृत्यू झाल्यानंतर सत्ताची संघर्ष मध्ये स्टॅलिन आणि त्यांच्यामध्ये भेद आले आणि त्यांनी रशिया सोडून पळून गेले आणि मेक्सिको मध्ये शरण घेतले होते. बट 1940 मध्ये ते त्यांची हत्या झालेलं. भरपूर लोकांनी म्हणणं आहे की KGBनी केलेलं आहे. जोसेफ स्टॅलिनची अतिशय लोक ते आहे, त्यांना हिरो मानणारे आणि विलन मानणारे पण आहे. सो 1878 to 1953 तुम्ही स्टॅलिनकडे पाहिलं तर ते जॉर्जिया मधून आहे, रशियाची एशियाची भाग आहे. ते पण क्रांतिकारी होते. आणि त्यांनी लेनिन नंतर ते रशियाची कम्युनिस्ट पार्टीची जनरल सेक्रेटरी होते आणि रशियाचे पंतप्रधान पण होते. हा ऑर्गनायझर होते पार्टीची वर, त्यांना पूर्ण हे होते. आणि तुम्हाला दोन गोष्टी माहिती पाहिजे. रशिया एक महासत्ता झाले म्हणून तर जोसेफ स्टॅलिनची अतिशय महत्वाची भूमिका आहे. त्यांनी रशियाची पुढे घेऊन जाणार आहे. रशियाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीची सत्ता म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची महासत्ता करण्यामध्ये अतिशय जोसेफ स्टॅलिननी मोठा भूमिका केलेला आहे. आणि ते चीनला पण, माओला प्रचंड मदत केले तिथे साम्यवाद राज्य स्थापना करण्यासाठी आणि त्यांना त्यांची क्रांतीला पाठिंबा देण्यासाठी. आता एशियनायझेशन ऑफ साम्यवाद म्हणजे एशियामध्ये, आणि इथे आपण माओची नाव घ्यायला पाहिजे. 1893 to 19 माओ झेडॉंग, त्याला चेअरमन मऊ पण म्हणायचं. चीनची कम्युनिस्ट पार्टी 1949 मध्ये ते चीन मध्ये कम्युनिस्ट क्रांती आणले. त्यांनी काय त्यांची महत्व आहे, त्यांनी म्हणलं माघारी असलेल्या राज्यामध्ये पण तिथे खेती आणि हे किसान हे पण क्रांतिकारी होऊ शकतात. नुसतं कामगार नाही, ते शेतीची पण कामगार होऊ शकतात एग्रीकल्चरल प्री इंडस्ट्रियल समाजामध्ये. आणि पुढे होचिमिन तुम्हाला माहिती आहे अशी क्रांतिकारी होते. त्यांनी गुरिला वॉरफेअर म्हणजे ते अतिशय गनिमी वॉरफेअर या गुरिला वॉरफेअर मध्ये त्यांनी मोठा महासत्ता अमेरिकेला हरवलं आणि अतिशय लहान राज्य. तो हे होचिमिन कडे तुम्ही पाहिलं तर 20वी शताब्दीची अतिशय महत्वाची साम्यवाद नेते म्हणून मानलेलं जातात. आता आपण हे बागेत आपण मार्क्सवाद बद्दल पूर्णपणे पूर्ण होत नाही तेपर्यंत आपण लॅटिन अमेरिकामध्ये दोन महत्वाची आपल्याला नाव आहे. एर्नेस्टो शे गुवेरा म्हणून 1928 to 1967 अर्जेंटिनिया मधून होते. आणि हा माणूस ची अतिशय युवा लोकांमध्ये
ते मार्क्सवाद पद्धत या दावा हा साम्यवाद क्रांतिकारी असतात. शे गुवेराची नाव अतिशय महत्वाची. आणि तुम्ही पाहिलं तर त्यांना एक क्रांतीची विचार, क्रांतीची एक सिंबल म्हणून पण मानलेलं जातं आणि विश्वासाची पण सिंबल. आणि इथे तुम्ही पाहिलं तर चे गुवेरिझम म्हणून पण एक सिद्धांत आले, साम्यवाद क्रांतिकाली आणि लष्करी स्ट्रॅटेजी काळी. आणि लष्करी स्ट्रॅटेजी काळी तुम्ही म्हणजे रणनीती काळी त्यांची हे. आणि हा तुम्ही पाहिलं तर गुरिला वॉरफेअर, त्यांनी क्युबन रेव्होल्युशन क्युबामध्ये आणि लॅटिन अमेरिकामध्ये त्यांनी क्रांतीसाठी प्रचंड हे केलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती शेवटी CIAनी त्यांना मारलेला होता अशी म्हणतात. आणि शेवटचं मी नाव घेणार फिडेल कॅस्ट्रो रूज. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फिडेल कॅस्ट्रो 1926 to 2016. त्यांनी क्युबन रेव्होल्युशनरी होते आणि क्युबेचे पंतप्रधान होते आणि त्याच्यानंतर राष्ट्रपती झाले. आणि ह्यांनी क्युबामध्ये साम्यवादची क्रांती पुढे केले आणि त्यांनी क्युबामध्ये प्रचंड क्युबाची राष्ट्रीय हे बदललेला होते. म्हणजे भांडवलशाहीवरनं त्यांनी समाजवाद आणि साम्यवाद सिद्धांताकडे त्यांनी पूर्णपणे बदललेला आहे. सो तुम्ही पाहिलं तर मार्क्सिझम कडे मार्क्सनी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हे सिद्धांताला इंटरनॅशनल राजकीय आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थाला त्यांनी एक सिद्धांतची हे दिले. आणि ते तू माहितीये नुसतं एक शाळा नाही, भरपूर शाळा आहे. ते मार्क्स कडून त्यांना उद्देश्य मार्क्स कडून इन्स्पिरेशन मिळाले आणि मार्क्सला ते चौकोटामध्ये संशोधन केलेला आहे. सो हे आपण इथे समाप्त करणार आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थाची तिसरा लेक्चर करणार आणि इथे बघणार की काय काय आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थाखाली कुठली कुठली सिद्धांत आहे. ते मार्क्स या मार्क्सिझम वर या साम्यवाद या समाजवाद खाली आपण त्यांना देऊ शकता. सो इथे हा लेक्चर संपणार. थँक्यू सो मच.